मतदानात जाण्यापूर्वी महायुतीचे उमेदवार झालं मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पुण्याचं ग्रामदैवत असणारं कसबा गणपती दर्शनाला आलेले आहेत. नागरिकांची गाठीभेटी चाललेली आहेत. अण्णा, अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज मतदान होतंय. नेमकं काय मनामध्ये भावना आहेत नागरिकांची? 2 महिने आपण प्रचार करत होता. नाही, भावना स्वाभाविकपणे अशी आहे की 2 महिने प्रचार झाला, देशाची निवडणूक आहे, देशाचे प्रधानमंत्री ठरणार आहे. तेव्हा 2 महिन्याच्या एकूण प्रवासात हे नक्की की लोकभावना जनभावना हीच आहे की त्याच्यामध्ये नक्की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचं पुणेकरांनी तरी ठरवलंय. तो आत्मविश्वास आम्हाला आहे का तर 10 वर्ष मोदीजींनी केलेलं काम असेल, त्यांच्या सरकारने पुण्यासाठी केलेल्या अनेक योजना असतील की भविष्यातलं पुन्हा जर कोणाला 50 वर्षाचा पुण्याचा आम्ही विचार करतो, देशातलं सर्वोत्तम शहर ते निश्चितपणे कोणाच्या हातात दिलं पाहिजे लोकांनी ठरवलंय. तेव्हा पुणेकर हे निश्चितपणे आमच्या सोबत आहेत हा एक विश्वास आहे. आणि आज मला असं वाटतं त्याचं रूपांतर मतांच्या द्वारे मतपेटीत बंद होईल. अण्णा, अगदी संघटनेपासून चळवळीपासून काम करत होतात तुम्ही. तिथे कधी विचार केला होता की गल्लीपासून निवडणुकीला सुरुवात केली, नगरसेवक झालो, दिल्लीची निवडणूक लढेल, त्यासाठीचं मतदान होतं आज? बघा, हेच माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. माझ्या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ता कुठपर्यंत पोहोचते याचं उदाहरण मी स्वतःकडे पाहतो. एक पोलिंग एजंट, एक बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, त्यानंतर वॉर्डाचा सरचिटणीस, वॉर्डचा अध्यक्ष, 30 वर्षाचा संघटनेतला कामाचा माझा प्रवास आणि शेवटी एका पुण्यासारख्या शहराच्या लोकसभेचा उमेदवार. हे मी तुम्हाला सांगतो की माझ्याच पक्षात होतं. कुठलीही घराणेशाही नाही. माझ्या घरात कुणी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक पण लढलेली नाही. माझे वडील बँकेत शिपाई म्हणून नोकरी केली आयुष्यभर, त्यांनी त्यांचं काम केलं. गुराळात आमचं रसाचं गुराळ तिथं काम. त्यामुळं आमची कसली पार्श्वभूमी नसताना माझ्या पक्षात हे घडतं. स्वाभाविकपणे मला तर स्वाभाविक आनंद आहे, पण माझ्या पक्षाबद्दल मला अभिमान आहे. अण्णा, मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून विरोधकांकडून आरोप केला जातोय पैशाचं वाटप जे आहे ते तुमच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांकडून रात्रभर 2 दिवस केलं जातंय. काल आंदोलन देखील विरोधक तुमचे बसलेले रवींद्र दंगेकर पाहायला मिळाले. तुमच्यावरती आरोप केला जात आहेत. काय आहे, मला बघा, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे, पुणेकरांवरती विश्वास आहे, ते आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्हाला असलं काहीतरी करायची गरज लागत नाही. आता त्यांना कळलंय की काय निकाल लागलाय, काय होणार आहे, त्यामुळे काय ते असलं काहीतरी करायचं आणि मतं मिळतील का असं बघायचं. पण मला असं वाटतं एकदा दोनदा ठीक आहे, दरवेळेला लोक बघतात ना की गंमत काय झाली, आणि ही गंमतच आहे. मग मी सांगेन की पुणेकर हे विचाराला मत देतात, विकासाला मत देतात, या शहराचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित याला मत देतात. त्यामुळे आम्ही तेच धरलं, तेच पकडलं. कोणाला काय करायचं ते करू दे. आता मला बोलायला काय होतं, मी पहिल्या दिवसात ठरवलं मी कोणाला बोलणार नाही. ठीक आहे, त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहेत. कोणी चांदी वाटली, कोणी साड्यात पैसे वाटले, कोणाची पकडली गेली, तर पोलिसांकडे रेकॉर्ड आहे, गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की उलट्या बोंबा कशाला, माझं मी काम करतो, मी कुणा बोलणार नाही. पण त्यांनाही शुभेच्छा आहेत. स्टंटबाजी ही सगळी तुम्हीच सांगितलं, त्यामुळे तुम्हाला काय. विजय निश्चित आहे अण्णा. आता किती लाखाचं लीड लक्षात ठेवलेलं आहे. अनेक कार्यकर्ते सांगतात बापट साहेबांच्या भाऊंच्या ऑफिसच्या बाहेर होते आपण सगळं. मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की भाऊंचंही स्वप्न होतं, भाऊ असं तर त्यांनीही सांगितलं असतं की त्यांचं मताधिक्य पार करून 1000 तरी मतं आम्ही जास्त घेणार. नक्कीच. तर हा विश्वास जो आहे तो मुरली मोहोळ यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते आता ग्रामदैवत दर्शन घेऊन जे आहेत ते मतदान करण्यासाठी निघणार आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.